नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआर एम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण वेव्हज अँड साऊंड चॅप्टरमधला एक इम्पॉर्टंट आणि ब्युटिफुल पॉईंट बघणार आहोत. त्याचं नाव आहे बीट्स. बीट्स काय असते तर आधी लक्षात घ्या. त्याची डेफिनेशन जी आहे तर ती आधी लक्षात घ्यायची आहे. वेन टू साऊंड वेव्हज हॅव्हिंग same amplitude traveling in the same direction but slightly difference in frequency then they produce beats. ही इम्पॉर्टंट पार्ट आहे. ह्याच्यामधल्या कंडिशन ज्या आहेत त्या नीट लक्ष द्या. काय काय कंडिशन्स आहेत. दोन साऊंड वेव्स एकाच डायरेक्शनमध्ये चाललेले आहेत. ॲम्प्लिट्यूड सेम आहे. दोन गोष्टी परत एकदा एकाच डायरेक्शनमध्ये चाललेले आहेत. ॲम्प्लिट्यूड सेम आहे बट स्लाइटली डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी दे प्रोड्यूस बीट्स. मग बीट फ्रिक्वेन्सी किती असते तर तो जो स्लाइटली डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी डिफरन्स बिटवीन टू साऊंड वेव्स आहे त्याला म्हणायचं बीट्स. बीट्स फ्रिक्वेन्सी जी आहे, बीटची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे एन इज इक्वल्स टू, नीट लक्ष द्या काय म्हणतं, बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू एन इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी डिफरन्स बिटवीन टू साऊंड वेव्स N1 मायनस N2 मिळालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जेव्हा दोन साऊंड वेव्स एकत्र ट्रॅव्हल व्हायला बीट्स प्रोड्यूस झालेल्या असतील तर तिथं मॅक्झिमम इंटेन्सिटीचे जे पॉईंट्स असतात, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड किंवा मॅक्झिमम इंटेन्सिटीचे जे पॉईंट्स आहेत त्यांना म्हणतात वॅक्सिंग, आणि पॉईंट्स ऑफ मिनिमम इंटेन्सिटी आर कॉल्ड वॅनिंग. ओके, पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी आर कॉल्ड वॅक्सिंग अँड पॉईंट्स ऑफ मिनिमम इंटेन्सिटी आर कॉल्ड वॅनिंग. आता याच्यामध्ये तर ही जी आहे दोन कॉन्झिक्युटिव्ह वॅक्सिंगमधला जो टाईम इंटरवल आहे तो टाईम इंटरवल म्हणजे याचा टाईम पिरियड झाला, किंवा दोन कॉन्झिक्युटिव्ह वॅनिंगमधला जो टाईम इंटरवल आहे तो पण किती झाला, टाईम पिरियड झाला. तर तो टाईम पिरियड किती असतो तर टाईम पिरियड ऑफ बीटचा टाईम पिरियड जो आहे तो 1/n आहे. हा टाईम पिरियड काय असतो तर टाईम ड्युरेशन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह वॅक्सिंग ऑर टाईम ड्युरेशन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह वॅनिंग सक्सेसिव्ह वॅनिंग इज कॉल्ड टाईम पिरियड ऑफ बीट, आणि त्याची व्हॅल्यू किती असते 1/n असते. टाईम पिरियड ऑफ बीट इज इक्वल्स टू 1/n1 मायनस N2 किंवा N2 मायनस N1, 1/n1 मायनस N2 किंवा 1/n2 मायनस N1. हे एक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी फाईंड केली, त्याचा रेसिप्रोकल घेतला तर तो टाईम पिरियड मिळतो आपल्याला. ओके, आता एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग ह्यांच्यामधला टाईम किती असतो तर तो टाईम ड्युरेशन हा टाईम पिरियडच्या हाफ असतो. टाईम ड्युरेशन बिटवीन वॅक्सिंग अँड वॅनिंग इज इक्वल्स टू T/2. हाफ करायचं याचा. बीट फ्रिक्वेन्सी जी आहे त्याच्या हाफ केलं. एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग कॉन्झिक्युटिव्ह सक्सेसिव्ह, एक वॅक्सिंग आणि ॲडजस्टंट वॅनिंग असं म्हणा. एक वॅक्सिंग आणि ॲडजस्टंट वॅनिंग ह्यांच्यामधला जो टाईम ड्युरेशन आहे तो हाफ ऑफ टाईम पिरियड असतो. तर या पद्धतीने हे सगळे आपले पॉईंट्स झालेले आहेत. आणि मग आता आपण काय करू, गिवन पॉईंट्स जे दिलेले आहेत प्रश्न, त्या प्रश्नांकडे जाऊ. हे फॉर्म्युले मी रफ करतो, तुम्ही फॉर्म्युले लिहून घ्यायचं काम करायचं आहे. बघा इकडं हे फॉर्म्युले सगळे रफ करतो आता. ओके, आता हेच फॉर्म्युले यूज करणार आहे. एखादा मध्ये वेगळा फॉर्म्युला येणार आहे. मध्ये वेगळा म्हणजे कोणता तर आपण ऑलरेडी बघितलेले आहेत जे फॉर्म्युले आहेत, सगळे फॉर्म्युले इथे यूज होतील. इथं काय फक्त या 4 फॉर्म्युल्यावरती नाही तर पूर्ण चॅप्टरमधले फॉर्म्युले मिक्समध्ये इथे यूज होणार आहेत. ठीक आहे, तर चला बघा इकडं. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, वेन टू ट्युनिंग फॉर्क्स आर साऊंडेड टुगेदर 6 बीट्स पर सेकंड आर हर्ड. वन ऑफ द फॉर्क इज युनिसन विथ 0.70 मीटर लेंथ ऑफ सोनोमीटर वायर अँड अनदर फॉर्क इज युनिसन विथ द 0.69 मीटर लेंथ ऑफ द सोनोमीटर वायर. द फ्रिक्वेन्सीज ऑफ टू ट्युनिंग फॉर्क्स. ओके, पहिला ट्युनिंग फॉर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी N1 घेतली, दुसरा ट्युनिंग फॉर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी N2 घेतली, आणि सोनोमीटर वायर आणि फ्रिक्वेन्सीचं लेंथचं वायर लेंथ ऑफ द वायर आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. मग आपण जर असं लिहिलं N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय L1. N1ची व्हॅल्यू किती आहे माहिती नाही ती पण. ओके, डिवायडेड बाय N2ची व्हॅल्यू किती माहीत नाही ती पण. ओके, L2 अपॉन L1 फायनल लेंथ किती झालेली आहे, सेकंड लेंथ जी आहे ती 0.69 डिवायडेड बाय 0.70 इज इक्वल टू 69 डिवायडेड बाय 70. ओके, आता याच्यानंतर काय करतो मी, N1 किंवा N2ची एक व्हॅल्यू फाईंड करतो मी यातून जर समजा N1 रिप्लेस केला, N1 इज इक्वल्स टू N2 इकडं आणला, 69 डिवायडेड बाय 70 इंटू N2, इक्वेशन नंबर 1 नाव द्यायला. ह्या टाईपचे प्रश्न ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत. बीट फ्रिक्वेन्सी आणि लेंथ असं जर दिलं असेल तर हा कॉमेंट फॉर्मॅट आहे. अशा टाईपचे आत्तापर्यंत आपण 3-4 प्रश्न सॉल्व केलेले आहेत. तर बघा इकडं N1 इज इक्वल्स टू 69/70 इंटू N2 असं मिळालं. ह्यात काहीच नाही आपल्याला क्लिअर होत. तर याच्यामध्ये फक्त क्लिअरिटी काय येते तर कोणती फ्रिक्वेन्सी जास्त आहे, N1 इक्वॅलन टू 69, N2 इक्वॅलन टू 70. समोरासमोर असलेलं व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू जास्त दिसती,
डिव्हिजनची, मग इकडं पण डिव्हिजनची व्हॅल्यू जास्त असणार, मग N2 ग्रेटर दॅन N1 आहे, मग N2 मायनस N1 ही जर फ्रिक्वेन्सी घेतली तर 6 मिळते. ह्यातून आपल्याला N1ची व्हॅल्यू माहिती आहे, ती ठेवली मी. ओके, N2 मायनस N1ची व्हॅल्यू आहे 69 N2 डिवायडेड बाय 70 इज इक्वल टू 6. ओके, 70 N2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, मायनस 69 N2 डिवायडेड बाय 70 इज इक्वल टू 6. सबट्रॅक्शन जर केलं तर आपल्याला मिळते 1 N2 आणि राईट साईडला 6 इंटू 70. N2 इज इक्वल टू 6 7 42 म्हणजे 420 हर्ट्स N2ची व्हॅल्यू मिळाली. आता ती जर N2ची व्हॅल्यू इथं जर ठेवली तर त्यातून N1ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफॉर N2ची व्हॅल्यू किती आहे, 420 आहे, मायनस N1 इज इक्वल टू 6. N1 प्लस होईल, 6 मायनस होईल, 420 मायनस 6 इज इक्वल्स टू N1. नाव N1 इज इक्वल टू किती आलं, 414 हर्ट्स आलं. वजाबाकी 420 वजा 6. ओके, 414 आणि 420. N1ची व्हॅल्यू 414, N2ची व्हॅल्यू 420 हर्ट्स. अशा पद्धतीनं प्रश्न आहे. प्रश्न पूर्ण पाठ करण्यावर भर देण्यापेक्षा मेथड समजून घ्या. लेंथ आणि बीट फ्रिक्वेन्सी दिली तर मेथड हीच राहील. पुढे आणखीन अशा टाईपचे प्रश्न येतील त्यावेळेस आणखीन हीच मेथड मी यूज करणार आहे कंटिन्युअसली. तर लिहून घ्यायचं काम करायचं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क इज 250 हर्ट्स. इट विल नॉट रेझोनेट विथ द ट्युनिंग फॉर्क ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजेच एक फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, N इज इक्वल्स टू 256 हर्ट्स आहे, आणि मग रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कोणती नसणार आहे. याचा अर्थ काय आहे, तर ह्याच्या मल्टिपलमध्ये कुठली फ्रिक्वेन्सी नाही असा उलटा क्वेश्चन विचारलेला आहे. हे समजायला थोडं जड जाते. कशावरून ठरवायचं, बऱ्याच वेळा कुठला क्रायटेरिया यूज करायचा ह्याच्यासाठी ही पहिल्यांदा कन्फ्युजन होतं. मी ऑलरेडी लगेच सांगितले तुम्हाला काय करायचं ते. तर ह्याचे मल्टिपल करायचे, 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स करायचे, आणि त्या फ्रिक्वेन्सी जी आहेत ते रेझोनन्स फ्रिक्वेन्सी झाल्या, आणि जी फ्रिक्वेन्सी मल्टिपलमध्ये नसेल याच्या ती रेझोनन्स नसणार. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी नसेल म्हणजे विल नॉट रेझोनेट. ओके, तर आपण काय केलं, 2N केलं, 2 इंटू 256 केलं. ओके, 256, 6 दोन्ही 12, 5 दोन्ही 10 11, हे 512 हर्ट्स झालं. ओके, ही एक आहे 512 पण आहे. 3N केलं, 3 इंटू 256 इज इक्वल टू 6 त्रिक 18, 3 5 15 आणि 1 16, एक राहिला, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 768 आहे. ही पण फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे राहिली कोणती, सी विल नॉट रेझोनेट. म्हणजेच नॉट रेझोनेट फ्रिक्वेन्सी ऑप्शन सी आपला आहे, जो आपल्याला टिक करायचा किंवा गोल करायचा आहे तो. ओके, तर लिहून घ्या, ही मेथड आहे ती. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. सोपा प्रश्न होता. प्रश्न असा आहे, द क्लोज्ड अँड ओपन ऑर्गन पाईप हॅव सेम लेंथ अँड द वेन दे आर व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली इन द फर्स्ट ओव्हरटोन प्रोड्यूस 3 बीट्स. क्लोज्ड पाईप आहे, क्लोज्ड आणि ओपन पाईपच्या फ्रिक्वेन्सी. क्लोज्ड पाईपमध्ये N 3N 5N 7N अँड सो ऑन. ओपन पाईपमधल्या फ्रिक्वेन्सी असतात N 2N 3N 4N अँड सो ऑन. ओपन पाईपमधल्या फ्रिक्वेन्सी. आणि यांच्यामधला कोणता सेम लेंथ दिली, दे आर व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली इन द फर्स्ट ओव्हरटोन प्रोड्यूस 3 बीट्स. फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी 3N आहे क्लोज पाईपमध्ये, आणि ओपन पाईपमध्ये 2N आहे. ओव्हरटोन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून द्यायची, आणि ती राहिल्यानंतर, ती सोडून दिल्यानंतर जी प्रेझेंट फ्रिक्वेन्सी आहे पुढं ती ओव्हरटोन्स झाले. ओके, तर फर्स्ट ओव्हरटोन 3N आणि 2N या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे, 3N फॉर क्लोज्ड पाईप मायनस 2N फॉर ओपन पाईप इज इक्वल्स टू 3 बीट प्रोड्यूस होते, बीट फ्रिक्वेन्सी. आता इथं क्लोज्ड पाईप ओपन पाईप मी मॉडमध्ये लिहितो, कोणती व्हॅल्यू जी असते माहितीच नाही अजून. ओके, 3 इंटू fundamental frequency of closed pipe V divided by 4L minus 2 into fundamental frequency of open pipe V divided by 2L is equals to 3. Now आता इथे लक्ष द्या काय म्हणते, परत एकदा ऐका. हे इकडे लिहितो थोडंसं, 3V डिवाइडेड बाय 4L 2V डिवाइडेड बाय 2L. डिनॉमिनेटर सेम करावं लागेल, म्हणजेच ह्याचा डिनॉमिनेटर 4 करण्यासाठी ह्याला 4 डिवाइड मल्टिप्लाय केलं. ही आहे 3V डिवाइडेड बाय 4L मायनस हा 2V बाय 2L, 2चा 4 करण्यासाठी 2 डिवाइड मल्टिप्लाय केलं, 4V डिवायडेड बाय 4L इज इक्वल्स टू 3. यातून सबट्रॅक्शन जर केलं, मॉडमध्ये आहे 3 मायनस 4 मायनस 1, म्हणजेच मॉडमध्ये प्लस घेतला आपण, V डिवायडेड बाय 4L इज इक्वल्स टू 3. यातून काय करतो, V बाय 4L किंवा
यातून मी काय करतो, एक V/L हा पार्ट कॉमन राहणार आहे, ती व्हॅल्यू लिहितो 4×12. ही आपल्याला रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे, याचा यूज होणार आहे. तर ती कसं यूज होणार आहे बघू आता आपण. ही आधी सगळा डेटा लिहून घ्या व्यवस्थित. आता पुढची कंडिशन, नवीन कंडिशनमध्ये बीट फ्रिक्वेन्सीच विचारली, पण लेंथ ऑफ द ओपन पाईप इज मेड 1/3 अँड दॅट ऑफ द क्लोज्ड पाईप इज मेड 3 टाइम्स द ओरिजिनल. द नंबर ऑफ बीट्स प्रोड्युस्ड विल बी. ओके, लेंथ ऑफ द ओपन पाईप मेड 1/3 आणि दुसरं क्लोज्ड पाईप मेड 3 टाइम्स ऑफ द ओरिजिनल. द नंबर ऑफ बीट्स प्रोड्युस्ड विल बी. आता नेक्स्ट, आता इथं फर्स्ट ओव्हरटोन हार्मोनिक्स काही दिलेलं का आपल्याला? नाही काहीच. लेंथ ऑफ ओपन पाईप इज मेड 1/3 दॅट ऑफ द क्लोज्ड पाईप. दॅट ऑफ द क्लोज्ड पाईप मेड 3 टाइम्स. ओके, लिहून तर बघू आपण काय करू आता. थोडंसं ट्रायल अँड एरर म्हणजे कुठला प्रकार, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं बघावं लागेल का. फर्स्ट ओव्हरटोनचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्ये मी लिहितो. तर बीट फ्रिक्वेन्सीची विचारलेली आहे. फ्रिक्वेन्सी क्लोज्ड पाईप आणि ओपन पाईप यांच्यामधला विचारलेला डिफरन्स. तर क्लोज्ड पाईपची फ्रिक्वेन्सी V/4 × L मायनस V/2 × लेंथ किती आहे ती बघायची आपल्याला. ओके, लेंथ किती दिली, तर लेंथ ऑफ ओपन पाईप इज मेड 1/3 L/3 केलेली ओपन पाईपमध्ये आणि क्लोज्ड पाईपमध्ये 3 टाइम्स केलेली 3L केलेली. व्हेरी गुड. V/12L मायनस 3 न्यूमरेटरला गेला 3V/2L. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो पार्ट आहे 12च करावं लागेल. 12 करण्यासाठी याला काय करायचं आहे, नीट लक्ष द्या. 6 मल्टिप्लाय डिवाइड केलं. V/12L मायनस याला 6 मल्टिप्लाय केलं 6×3 = 18 18V/6 2 12 12L. डिनॉमिनेटर सेम केला आपण. ओके, ह्या दोन्हीमध्ये जर सबट्रॅक्शन घेतलं, मॉडमध्ये लिहिलेलं आहे, मॉड पुढं कंटिन्यू करतो आहे असंच मॉड लिहिला. तर V - 18V म्हणजे 17V/12L. नाव V/Lची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे, ती 12 आहे. तर ते लिहिलं 17 × V/Lची व्हॅल्यू 12 आहे /12. 12 कॅन्सल झाला, किती राहिलं, 17 राहिलं. तर आपलं आन्सर किती येतं आहे, 17 बीट्स करेक्ट आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज घ्यायच्या. तर इथे याचं क्लॅरिटी दिलेलं नाही कुठल्या फ्रिक्वेन्सी. बऱ्याच वेळा मग विद्यार्थी कंटिन्यूमध्ये फर्स्ट ओव्हरटोन घेऊ शकतात. फर्स्ट ओव्हरटोन घेतल्यानंतर मग वेगळं काही येऊ शकते, पण इथं काही दिलेलं नाही. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचाच विचार करायचा, सुरुवात बेसिकपासूनच करायची. ओके, तर लिहून घ्या. हे एकदम सोपा प्रश्न होता, पण थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 sources of sound are emitting progressive waves y1 = 4 sin 710 pi t आणि 702 pi t. The sources are placed close to each other. The number of beats heard per second and intensity of ratio between waxing and waning are respectively. आधी काय करू, बीट फ्रिक्वेन्सीचा विचार करू, ते कॅल्क्युलेट करायचं बघू. तर इथं आपल्याला N1 मिळेल, म्हणजे काय, 2π N1 = 710 pi t. ओके, आणि इथं 2π N2 = 702 × pi t. हे जर असं कंपॅरिझन जर केलं तर या ठिकाणी बघा, इकडं काय म्हणतोय, 2π N1 डायरेक्टली लिहा = 710 pi t. ओके, पाय व्हॅल्यू कॅन्सल. 2π N1t tt व्हॅल्यू कॅन्सल. ओके, 2N1 = 710. ओके, N1 = 710 / 2 आहे असं राहू द्या, इक्वेशन 1. सिमिलरली 2π N2t = 702 pi t. व्हेरी गुड. पाय टी व्हॅल्यू कॅन्सल झाली. इथं पण काय येतं, 2N2 = 702. नाव N2 = 702 / 2. ह्याला इक्वेशन नंबर 2. या दोन्हीमधला डिफरन्स घेतला तर N1 - N2 = 710 / 2 - 702 / 2. N1 - N2 = किती आला डिफरन्स दोन्हीमधला, 8 / 2 = 4 हर्ट्स आलं. बीट फ्रिक्वेन्सी आपल्याला 4 हर्ट्स मिळते. हे एक आपला आन्सर आहे. याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे
इंटेन्सिटीचा रेशो वॅक्सिंग आणि वॅनिंगचा. वॅक्सिंग म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटीचे पॉईंट असतात आणि मिनिमम इंटेन्सिटीचे पॉईंट वॅनिंगमध्ये असतात. त्या दोघांचा रेशो म्हणजे A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअरच. ओके. A1 प्लस A2 amplitude 4 amplitude 3 4 plus 3 divided by amplitude A1 A2 A minus B 4 minus 3 आणि त्यांचा स्क्वेअर आहे इथं. व्हेरी गुड. 4 आणि 3 7 डिवायडेड बाय 1 ब्रॅकेट स्क्वेअर 7 स्क्वेअर 49 डिवायडेड बाय 1. तर ही आहे मॅक्झिमम टू मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो 49/1 आणि बीट फ्रिक्वेन्सी 4 आणि 49/1 आहे असा ऑप्शन नंबर सी. बघा तुम्ही काय म्हणतोय, प्रत्येक प्रश्नामध्ये कॅल्क्युलेशन थोडीशी जास्त आहेत, पण आपले कॅल्क्युलेशन 1 मिनिटामध्ये कंप्लीट झालं पाहिजे, 1 मिनिटाच्या आत. तर त्याच्यासाठी तुम्हाला सराव गरजेचा आहे. सरावातून होतं हे 1 मिनिटाच्या आत प्रश्न सॉल्व. ठीक आहे, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, 2 strings X and Y of guitar produce a beat frequency of 6 Hz. आपण X आणि Y अशा फ्रिक्वेन्सी दिल्या. X minus Y equal to 6 Hz. When the tension of the string Y is increased, the beat frequencies are found to be 4 Hz. आता इथं X minus Y आहे का Y minus X आहे ते अजून क्लिअरिटी नाही इथं. ओके, इक्वेशन नंबर 1च नाव देतो. X मायनस वाय का वाय मायनस एक्स आहे ती क्लिअरिटी नाही. ओके, आता जर समजा मी थोडंसं उलटं कन्सिडर करतो, वाय मायनस एक्स जर घेतलं, ओके, आणि पुढं काय दिलंय परत एकदा बघा. इफ द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग वाय इज इन्क्रीज्ड, टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1/2L इंटू √T डिवायडेड बाय M. फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. म्हणजेच टेन्शन वाढलं की फ्रिक्वेन्सी वाढणार. कुणाची? वाय. फ्रिक्वेन्सी वाढते. टेन्शन वाढलं की फ्रिक्वेन्सी वाढते. आता जर समजा आपण नीट लक्ष द्या, वाय मायनस एक्स घेतलं, ह्यांच्यामधला डिफरन्स जर घेतला 6 आणि वायची जर व्हॅल्यू वाढवली तर डिफरन्स 6पेक्षा जास्तच येणार आहे. नीट आहे का परत एकदा. जर समजा वाय मायनस एक्स इज इक्वल टू 6 असं कन्सिडर केलं थोड्या वेळसाठी आणि आता टेन्शन वाढवलं, टेन्शन वाढवल्यानंतर वायची फ्रिक्वेन्सी पण वाढणार. वायची जर फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर हा जो डिफरन्स आहे पुढच्या कंडिशनमध्ये, फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर वायची फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर वायचं टेन्शन वाढले, वाय फ्रिक्वेन्सी वाढली की हा जो डिफरन्स आहे तो पण वाढला पाहिजे ह्या सेकंड कंडिशननुसार. पण इथं काय दिलंय, बीट फ्रिक्वेन्सी इज फाउंड टू बी 4 Hz. म्हणजे ही कंडिशन रॉंग होती. कमी झाली ना. परत एकदा ऐका, टेन्शन वाढलं की वायची व्हॅल्यू वाढणार, वायची व्हॅल्यू वाढली तर हा डिफरन्स पण वाढणार 6पेक्षा जास्त. पण इथं काय दिलंय, 4 Hz दिलेलं आहे. कंडिशन रॉंग झाली. मग राहिली कंडिशन एकच आता, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6 ही फायनल आहे. आणि याच्यामध्ये मग आता कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, स्ट्रिंग एक्सची फ्रिक्वेन्सी आहे 300 मायनस वाय इज इक्वल टू 6. 300 मायनस 6 इज इक्वल टू वाय. वाय इज इक्वल टू किती आलं मग हे 294. एवढंच आहे, लय सोपं आहे. फक्त ही सेकंड कंडिशन कशासाठी दिली, एक्स मायनस वाय घ्यायचं का वाय मायनस एक्स घ्यायचं त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, मी थोडं उलटं लगेच सांगितलं, डायरेक्ट आन्सरकडे नेलं तुम्हाला. तर हे काही लय लिहिण्यापेक्षा आहे असं थेरॉटिकली विचार करा आणि लिहून घ्या. जेवढं लिहिलंय मी तेवढंच. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. A person standing between the two parallel cliffs fires a gun and hears 2 echoes. Echoes म्हणजे रिफ्लेक्ट झालेला साऊंड असतो. ओके, फर्स्ट इको आफ्टर 1 सेकंड अँड द सेकंड इको आफ्टर 3 सेकंड. द डिस्टन्स बिटवीन द 2 क्लिफ्स इज. ही बघा इकडं अशा पद्धतीनं 2 क्लिफ आहेत आणि मध्ये ह्याचे एक पर्सन उभा आहे असा. ओके, ह्याने काय केलेलं आहे, साऊंड फायर केलेला आहे. साऊंड फायर केल्यानंतर एक इकडं आलेला आहे साऊंड आणि तो रिटर्न ऐकायला आलेला आहे. इकडं आलेला साऊंड तो पण रिटर्न ऐकायला आलेला आहे. परत एकदा ऐका, फर्स्ट इको आफ्टर 1 सेकंद. इकडच्या साईडचा जो आहे डिस्टन्स कमी आहे ते 1 सेकंदानंतर परत आला आहे. म्हणजे इथवर साऊंडला पोहोचायला किती वेळ लागेल, 0.5 सेकंद लागेल. आणि इकडं आलेला साऊंड भिंतीला धडकला आणि परत रिटर्न आलेला आहे क्लिफला धडकून 3 सेकंदानंतर. म्हणजे तिथवर पोहोचायला टाईम किती लागला, 1.5 सेकंद. ओके, इथून इकडं पोचायला आणि रिटर्न यायला 1 सेकंद लागला आहे. मग पोचायला फक्त
हाफ सेकंद. इथून ह्या भिंतीपर्यंत पोहोचला साऊंड आणि रिटर्न आलाय 3 सेकंदामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय? तर इथं फक्त पोहोचण्यासाठी साऊंडला किती वेळ लागलाय? 1.5 सेकंद, 1.5 सेकंद. पुढं द डिस्टन्स बिटवीन, स्पीड पण माहिती. डिस्टन्सचा फॉर्म्युला d1 इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम t1, d2 इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम t2. सर हे कसं आणलं डायरेक्ट? पाठ करताय का? हां, पाठच केलंय. वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. करा ॲडिशन दोघांची. झालं. ओके, टोटल डिस्टन्स जे आहे ते d1 प्लस d2 v इंटू t1 प्लस v इंटू t2. वेलॉसिटी v जर कॉमन ठेवली t1 प्लस t2. ओके, वेलॉसिटी किती दिलेली? 340 दिलेली. टाईमची व्हॅल्यू किती आहे? t1 प्लस t2. t1 एक टाईम आहे 0.5 आहे. ओके, दुसरा टाईम आहे 1.5, 1.5. 340 गुणिले 2 केलं तर हे किती होते? 0, 4 दुनी 8, 3 दुनी 6, 680 मीटर. हे आहे आपलं आन्सर. एकदम साधा भोळा प्रश्न होता, सोपा प्रश्न होता. ठीक आहे, साधा भोळा म्हणजे गरीब होता. नाही नाही, सोपा होता. लिहा काय बी म्हणते. लिहित चला, लिहित चला. सोपं आहे, फिजिक्स सोपं आहे, समजायला लागलं प्रॅक्टिसमधून. लिहून होत नसले तर पॉज करा. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो मी. ह्या क्वेश्चनमध्ये थोडंसं काहीतरी म्हणजे एक करेक्ट आन्सरकडे पोहोचता येत नाही, उगाच जुगाड करावं लागेल. स्किप करतो मी तर, उगाच जुगाड करत बसण्यापेक्षा. नेक्स्ट क्वेश्चनकडं. टू साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन ह्या डिस्प्लेसमेंट दिलेत y1 y2 दिले. तर हाऊ मेनी टाइम्स लिस्नर कॅन हिअर साऊंड ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी इन 1 सेकंद. मॅक्झिमम इंटेन्सिटी इन 1 सेकंद. मॅक्झिमम इंटेन्सिटी इन 1 सेकंद म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम इंटेन्सिटी म्हणजे वॅक्सिंग. एका सेकंदामध्ये किती वॅक्सिंग ऐकायला येतील? नंबर ऑफ वॅक्सिंग इन 1 सेकंद. मग वॅक्सिंग फाईंड करायच्या तर ती झाली बीट फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ वॅनिंग इन 1 सेकंद बीट फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वॅक्सिंग इन 1 सेकंद बीट फ्रिक्वेन्सी. म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी इन 1 सेकंद पण बीट फ्रिक्वेन्सी, मिनिमम इंटेन्सिटी इन 1 सेकंद पण बीट फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे आपल्याला इथं बीट फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. तर याला आपण काय केलं? 2πn1t, 2πn1t इज इक्वल टू 50πt असं लिहिलं. पायटी व्हॅल्यू कॅन्सल झाली. याच्यामध्ये n1 इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 2 येते भागाकार, येते तर करा. मग हे किती झालं? 25 आलं n1ची व्हॅल्यू. सिमिलरली 2πn2t इज इक्वल टू 46πt. कम्पॅरिझनच करायचं, अंदाजे लिहायचा प्रयत्न करायचा नाही. पायटी कॅन्सल झाला. आपल्याला मिळते 2n2 इज इक्वल टू 46 आहे. n2 इक्वल टू 2 जर डिवाइड केलं तर की त्याला 23 झाला. हा ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि बीट फ्रिक्वेन्सी जी आहे ती n1 मायनस n2 मोठ्या व्हॅल्यू म्हणून छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करा. 25 मायनस 23 इज इक्वल टू 2 हर्ट्स. ऑप्शन नंबर बी. एकंदरीत एकदम सोपा आणि डाव्या हाताचा खेळ आहे हा. असला प्रश्न आला तर पण कम्पॅरिझन व्यवस्थित करायचं. 2πn1t 2πn2t त्यातूनच कॅल्क्युलेशन करायचं. एवढे सोपे प्रश्न सीईटीला विचारतात तरी मार्क येत नाहीत पोरांना. येतात. अभ्यास करणाऱ्यांनी येतात मार्क येत नाही असं नाही. अभ्यास करणारे उगाच डिप्रेशनमध्ये जातील. ज्यांना प्रॅक्टिस करते, ज्याला प्रश्न समजून घेता येतात, कॅल्क्युलेशन समजून घेता येतात आणि तो परत सराव करत असेल, फॉर्म्युल्यांचा असेल किंवा न्यूमरिकलचा, तर ते सरावातून तो विद्यार्थी एकदम परफेक्ट होते. त्यांना स्कोअर येतो 100%, 99%, 99.50, 99.99 कसं पोहोचतं आहे? प्रॅक्टिसमधूनच. ओके, चला. टू ट्युनिंग फॉर्क्स ऑफ फ्रिक्वेन्सी 256 आणि 258 हर्ट्स आर साऊंडेड टुगेदर. टाईम इंटरवल बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह मॅक्झिमा. म्हणजे आधी बीट फ्रिक्वेन्सी फाईंड करायची आणि नंतर मग टाईम इंटरवल फाईंड करायचा आहे. तर बीट फ्रिक्वेन्सी n इक्वल टू 256 किंवा 258 वजा 256 मोठ्या फ्रिक्वेन्सीमधून छोटी फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट करा. आणि हे किती येते? तर 2 येते. आपल्याला हे नाही विचारलं. टाईम पिरियड 1/n इज इक्वल्स टू 1/2 आहे का? नाही. 0.5 सेकंद आहे. एकदम साधा भोळा प्रश्न आहे, काहीच नव्हतं याच्यामध्ये. लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न असा आहे. वायर अंडर टेन्शन इज 225 न्यूटन प्रोड्युसेस 6 बीट्स पर सेकंद वेन इट इज ट्यून विथ अ फॉर्क. वेन टेन्शन चेंजेस टू 256. टेन्शन T1ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी असणार आहे इक्वॅलंट n1 असणार आहे आणि ही जी आहे टेन्शन
T2 आहे आणि त्याची इक्विव्हॅलंट फ्रिक्वेन्सी आपण N2 म्हणू. ओके. आणि अगेन ट्यून विथ द सेम ट्युनिंग फॉर द नंबर ऑफ बीट्स पर रिमेन्स अनचेंज्ड. फ्रिक्वेन्सी म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी जी आहे ती 6 दिली, पण ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी माहीत नाही, N आहे. आता या ठिकाणी N मायनस N1, N1 मायनस N2, N2 मायनस N करायचे, काय करायचे अजून काहीच माहीत नाही. पण इथं एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला, बघा इकडं नीट लक्ष द्या. 2 ट्युनिंग फॉर्क्स दिलेले असतील किंवा वायर दिलेला आहे आणि वायरची फ्रिक्वेन्सी आपल्याला इक्वॅलंट दिलेली असेल, तर त्या ठिकाणी आणि एकच ट्युनिंग फॉर्क दिलेला असेल तर तो एक सिंगल ट्युनिंग फॉर्क हा त्या 2 वायरच्या मध्ये टाकायचा आणि मग त्यांचं मोठ्या व्हॅल्यूमधून छोटी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. ती आपली बीट फ्रिक्वेन्सी असते. काही नाही कळलं थेरॉटिकली. मी जे म्हणतोय त्यातलं अर्ध पण कळलं नाही. मग आता जे म्हणतोय ते इकडे मॅथमॅटिकली लिहितो, तोपर्यंत समजणार नाही. बीट फ्रिक्वेन्सी N1, बघा इकडं N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. आता थोडंसं समजलंय सर. N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल्स टू अंडर रूट T1 डिवायडेड बाय T2. याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. इथून पण काहीच कळलं नाही. बीट फ्रिक्वेन्सी, तर नीट लक्ष द्या. या दोन्हीमध्ये फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन आहे. मग कोणतं टेन्शन जास्त आहे? T2 जास्त आहे. फ्रिक्वेन्सी N2 जास्त असणार आहे. मग असा सिक्वेन्स लिहावा लागेल. N1 इकडं N2. ओके. N1 फ्रिक्वेन्सी कमी आहे, N2 जास्त आहे. का? बघा इकडं टेन्शन जे आहे, जे टेन्शन कमी आहे त्याची फ्रिक्वेन्सी कमी, जे टेन्शन जास्त त्याची फ्रिक्वेन्सी जास्त. N1 लेस दॅन N2. आता मग ही जी N आहे तो इकडं टाकायचा, लेफ्ट साईडला राईट साईडला मध्ये टाकायचा. तर तो N हा, कारण का बीट फ्रिक्वेन्सी दोघांसोबत जर साऊंड केलं एकत्र तर बीट फ्रिक्वेन्सी 6च राहते, म्हणजे मध्ये टाकावं लागेल. आणि मग आता या ठिकाणी मोठ्यामधून छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. तर मोठ्यामधून ह्यातून हे सबट्रॅक्ट करा, 6 बीट येते. ह्यातून हे सबट्रॅक्ट करा, नाही ह्यातून हे सबट्रॅक्ट करा. म्हणजे कोण कोण? गिवन N मायनस N1 इज इक्वल टू 6. यातून आपल्याला N मायनस 6 इज इक्वल टू N1 मिळालं. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. इथं ठेवायचं आहे. ओके, समजलं सर थोडंसं. आता इथं पण मोठ्या व्हॅल्यूमधून छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. ही सगळ्यात छोटी आहे, ही मीडियम आहे, सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे. तर N2 मधून N सबट्रॅक्ट करा, ती पण 6च राहते. यातून N2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. N2 इज इक्वल टू N प्लस 6. ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. इक्वेशन 2 मधली N1 ची व्हॅल्यू आहे इकडे ठेवायची. इक्वेशन 3 मधली N2 ची व्हॅल्यू आहे इकडे इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. आणि बघा इकडं फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 असं लिहा. आणि N1 ची व्हॅल्यू मी लिहितो N मायनस 6 डिवायडेड बाय N2 ची व्हॅल्यू N प्लस 6 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये T1 अपॉन T2. T1 ची व्हॅल्यू 225 आहे, ती पण लिहा सोबतच. किती वेळ लिहायचं? T1 T2. T2 ची व्हॅल्यू 256 आहे, ती आहे तशीच लिहिली. आता कॅल्क्युलेशन करा बिंदास, आपला आन्सर मिळून जाईल. N मायनस 6 डिवायडेड बाय N प्लस 6 इज इक्वल्स टू 15 आणि भागिले 16 वर्गमूळ त्यांचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 16N मायनस 16 की 96, 15En प्लस 15 90. ओके. आता N च्या टर्म एकत्र. 16En मायनस 15En इज इक्वल्स टू 90 प्लस 96. हे झाला N इज इक्वल्स टू, हे झाला 6 9 9 18 186 हर्ट्स ही फ्रिक्वेन्सी येते. Nची व्हॅल्यू 186. बाकीचे बी विचारले तरी कळतील आपल्याला. N1 फाईन करता येईल, N2 फाईन करता येईल. जेवढं विचारलं तेवढंच करा. हे आता मेथड समजून घ्या. एकमेव प्रश्न विचारलाय, पण ही तर विद्यार्थी अटकतेतच. 99% विद्यार्थी अटकतात. आपण 1% राहायचं सॉल्व करणारामध्ये. ओके, प्रॅक्टिस करा हे. सर नेक्स्ट क्वेश्चन. चला, क्वेश्चन आहे एकदम सोपा आहे. क्वेश्चन आहे y1 इक्वल टू 0.25 sin 316 t, y2 इक्वल टू 0.25 sin 310 t are propagating along the same direction. The number of bits produced 2 pi n1t. 2 pi n1t is equal to 316t. टीच फक्त कॅन्सल झाला. N1 316 भागिले 2 पाय. उगा 2चा पाडा येते म्हणून शायनिंग मारायची नाही. कॅल्क्युलेशन आहे दारावर देतात तसंच. ओके. दुसरा 2 पाय En2t इज इक्वल टू 310t.
व्हेरी गुड. टी कॅन्सल झाला. यातून n2 इज इक्वल टू 310 डिवायडेड बाय 2 पाय, इक्वेशन नंबर 2. आणि हा दोघांमधला डिफरन्स घेतला तर ती झाली बीट फ्रिक्वेन्सी n1 मायनस n2 इज इक्वल्स टू n1ची व्हॅल्यू आहे 316 डिवाइड बाय 2 पाय, n2ची व्हॅल्यू आहे 310 डिवायडेड बाय 2 पाय. डिनॉमिनेटर सेम आहे 2 पाय, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन होते 16 आणि 10 डिफरन्स 6 आला, 2 डिवाइड केलं 3 डिवायडेड बाय पाय हर्ट्स. 3/पाय इज द आन्सर. एकदम सोपा प्रश्न. मी परत सांगतोय 2 पाय n1t आणि 2 पाय n2t सोबत कंपॅरिझन केल्याशिवाय बीट फ्रिक्वेन्सी फाइंड करू नका. डायरेक्ट वजाबाकी करण्यावरती भर देऊ नका, शॉर्टकट मारू नका. ओके, लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरेस्टिंग क्वेश्चन. हा पण बोर्डला पण बऱ्याच वेळ विचारला ह्या टाईपचा आणि इथं CETला पण आलेले आहेत प्रश्न. हा आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन स्टँडर्ड 10th आता 10वीचं चॅप्टर. आठवत नसेल तर आता परत एकदा इथं ऑरला ठेवलेलं असेल त्यांनी पण लक्ष द्यायचं आहे. ऑरला नाही कोणी ठेवत, सोपा चॅप्टर होता. ओके, तर बघा इकडं प्रश्न असा आहे आपला. अ सेट ऑफ 28 tuning forks is arranged in an increasing order of frequencies. Each fork produces x beats per second. आता कसे लिंक लावायची? बीट्स पर सेकंद म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी जी आहे ती कॉमन डिफरन्स असतो d म्हणजे x दिलेले. ओके, द लास्ट फॉर्क इज एन ऑक्टेव. लास्ट फॉर्क इज एन ऑक्टेव ऑफ द फर्स्ट म्हणजे किती नंबरचा? 28 नंबरचा. 28 नंबरचा जो फॉर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे ट्वाईस ऑफ फर्स्ट फॉर्क. आता ही टाइम पिरियड नाही तर मी काय करतो, फ्रिक्वेन्सी जी आहे ते फ्रिक्वेन्सीचं सिम्बॉल लिहितो. फ्रिक्वेन्सी ऑफ 28th फॉर्क इक्वल टू ट्वाईस द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फॉर्क, ऑक्टेव. द फ्रिक्वेन्सी ऑफ 12th फॉर्क, फ्रिक्वेन्सी ऑफ 12 नंबरचा फॉर्क 152 हर्ट्स दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ एक्स, दोन इक्वेशन दिलेत वेगवेगळे. तर काय करतो मी, nth टर्मचा फॉर्म्युला Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी असा फॉर्म्युला यूज केला. ही जी आहे n म्हणजे इथं काय आहे, फ्रिक्वेन्सी नाही, हा n म्हणजे नंबर आहे, जेवढे फ्रिक्वेन्सी दिले जेवढे नंबर ऑफ फॉर्क्स दिलेत त्याची. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण काय करू, व्हॅल्यूज टाकू. पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी ऑफ 12 इज इक्वल टू n म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट टर्म आहे, प्लस इथं किती नंबर 12 मायनस 1 इंटू डिफरन्स म्हणजे x आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ 12 नंबरचा फॉर्क इज इक्वल टू n1 प्लस हे झाला 11x आणि 12 नंबरची फ्रिक्वेन्सी 152 दिलेली आहे. 152 ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. n1 प्लस 11x इज इक्वल टू 152. ही एक झाला पार्ट. त्याच्यानंतर ह्याच्यातच आणखीन बदल करू. दुसरी कंडिशन, वरची पहिली कंडिशन 28 ट्युनिंग फॉर्क दिलेले इथं त्याच्यामध्ये. मग फ्रिक्वेन्सी ऑफ 28th ट्युनिंग फॉर्क इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फॉर्क प्लस Tn, n 28 नंबर, 28 नंबर. ए म्हणजे फर्स्ट नंबर असतो, फर्स्ट फ्रिक्वेन्सी, प्लस n म्हणजे ही तर फ्रिक्वेन्सी नाही, n म्हणजे नंबर किती दिला आहे, टोटल 28 दिलेला आहे. 28 मायनस 1 इंटू डिफरन्स x लिहा. ओके, 28 नंबरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 2 टाइम्स n1 आहे, इज इक्वल्स टू n1 प्लस 27 इंटू x. सबट्रॅक्शन केलं, n1 इज इक्वल टू 27x. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. n1ची व्हॅल्यू इकडे ठेवा, तुम्हाला पाहिजे ती व्हॅल्यू मिळून जाईल. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये जर ठेवलं तर हे असं जर सिम्बॉल नाही कळाले तर लय टेन्शन घेऊ नका. मी परत एकदा काय म्हणतोय, nth टर्मचा फॉर्म्युला जो आहे तो Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी, त्याच सिम्बॉलमध्येच राहावा. त्याच सिम्बॉलनुसार हे सगळे यूज करा सिम्बॉल्स. आन्सर तर तेच राहणार आहे. सिम्बॉलला इथं महत्त्व नाही, कन्सेप्टला महत्त्व आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या बाहेर जाऊ नका. ओके, इथं n1 इक्वल टू 27x ठेवलं इक्वेशन 1मध्ये. n1 27x प्लस 11x इज इक्वल टू 152. व्हेरी गुड. करा ॲडिशन. ही किती झाले, 38x इज इक्वल्स टू 152. x इज इक्वल्स टू 152 डिवायडेड बाय 38. 38 जर डिवाइड केलं तर किती होतं, हे 4 येते. 4 किती आलं, 4 येते, 4. समजला, 2 डिवाइड करा. ओके, खतरनाक लय सोपं आहे सर. आत्ता फिजिक्स समजायला लागले.
अरे खतरनाक. चल नेक्स्ट क्वेश्चनकडे. आणखीन एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. टू साऊंड वेव्स हॅव्हिंग डिस्प्लेसमेंट्स एक्सन इक्वल टू 2 साइन 1000 पाय टी. 2 पाय n1 टी इज इक्वल्स टू 1000 पाय टी. पटपट लिहायचं हेच. पाय टी कॅन्सल. n1 इज इक्वल्स टू 1000 डिवायडेड बाय 2. भागाकार येतंय येतंय, नाही करणार मी, आहे असं राहू द्या. 2 पाय n2 टी इज इक्वल्स टू 1006 पाय टी. ओके, पाय टी कॅन्सल. आता n2 इज इक्वल्स टू 1006 डिवायडेड बाय 2. भागाकार येतंय, नाही करणार मी, वेळ घालवणार नाही. काय करणार आहे मग? बीट फ्रिक्वेन्सी फाइंड करणार आहे. n इज इक्वल्स टू मोठ्या फ्रिक्वेन्सीमधून छोटी फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट केली. 1006 भागिले 2 वजा 1000 भागिले 2. डिनॉमिनेटर सेम राहील, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन होतं. 1006 आणि 1006 येतं इज इक्वल टू 3. 6/2 इज इक्वल टू 3. बीट फ्रिक्वेन्सी 3 असलेला एकच ऑप्शन आहे, पण तरी पण बाकीचं पण फाइंड करू. मॅक्झिमम इंटेन्सिटी फाइंड करायची आहे, तर मॅक्झिमम इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. म्हणजेच A1ची व्हॅल्यू 2 आहे, A2ची व्हॅल्यू 3 आहे. त्यांचा स्क्वेअर जर केला तर टोटल होते 5. 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. ओके, सी ऑप्शन आहे. 3 बीट्स आणि इंटेन्सिटी 5 मॅक्झिमम इंटेन्सिटी. करा सॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन. सोपा प्रश्न आहेत सर. हा इंटरेस्टिंग आहे, सोपा नाही आता. हां, स्किल यूज होणार तुमचं इथंच. स्किल म्हणजे काय सर? कला. कोण आहे ती कला? अरे, बुद्धिमत्ता यूज होणार तुझी. फ्रिक्वेन्सी ऑफ 2 ट्युनिंग फॉर्क्स A and B are respectively 1.4% more and 2.6% less than the tuning fork C. Aची फ्रिक्वेन्सी 1.4% जास्त आहे C पेक्षा. Bची फ्रिक्वेन्सी 2.6% कमी आहे C पेक्षा. फ्रिक्वेन्सी ऑफ Cच माहीत नाही, मग तीच विचारले. लेट फ्रिक्वेन्सी ऑफ C इज इक्वल टू n किंवा Cच म्हणलं तरी चालेल. हां, मग आता फ्रिक्वेन्सी ऑफ A इज इक्वल टू 1.4% मोर दॅन दॅट ऑफ ट्युनिंग फॉर्क C. ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी n आहे, त्याच्यामध्ये 1.4% डिवायडेड बाय 100 इंटू n असे आहे. 1.4% Cच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे. हां, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 100 आणि हे 1.4 101.4 n डिवायडेड बाय 100. ही कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट करतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 n 100 प्लस 1 101.4 n. ओके, आणि फ्रिक्वेन्सी ऑफ B इज इक्वल्स टू 2.6% लेस दॅन. लेस म्हणजे लेस दॅन कोणापेक्षा? दॅट ऑफ ट्युनिंग फॉर्क C. ट्युनिंग फॉर्क Cची फ्रिक्वेन्सी n आहे, त्याच्यापेक्षा 2.6%. 2.6 भागिले 100 n हे सबट्रॅक्शन जर केलं 100 वजा 2.6 100 वजा 2.6 तर किती येते? 97.4 n डिवायडेड बाय 100. ह्याला इक्वेशन काही नाही गरज. फ्रिक्वेन्सी ऑफ B, फ्रिक्वेन्सी ऑफ A, फ्रिक्वेन्सी ऑफ B दोन्ही माहीत झाले आपल्याला. त्याच्यानंतर वेन A and B आर साऊंडेड टुगेदर 10 बीट्स आर प्रोड्युस्ड. फ्रिक्वेन्सी ऑफ A मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ B इज इक्वल टू 10 बीट्स. A आणि Bच्या फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स 10 दिला. पण Aची फ्रिक्वेन्सी एवढी आहे, Bची एवढी आहे. या दोघी व्हॅल्यू ठेवा. 101.4 n डिवायडेड बाय 100 मायनस 97.4 n डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू n. आता सबट्रॅक्शन डिनॉमिनेटर तर सेम आहे, तो किती आहे? 100 आहे. लिहिला इज इक्वल्स टू 10 आहे हे बेटा, 10. ओके, 10 लिहिलं. आता या दोघांचं सबट्रॅक्शन किती होतंय? 101.4 97.4 तर सेम आहे. 101 आणि 97 ह्या दोघांमधला जर डिफरन्स घेतला तर किती होतंय? 4 येते टोटल. 4n. नाही कळालं साईडला करायचं वजा. बाकी डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट लिहायची. इयत्ता 7वी 8वीला शिकले आहेत, 5वीमध्ये शिका ते. लिहा. आणि हे राईट साईडला गेलं सगळं. n
इज इक्वल्स टू 10 इंटू 100 डिवाइड बाय 4. इथंच भागाकार करता आला असता 25. 25 10 250 250 हर्ट्स. 250 हे आन्सर आहे सीची फ्रिक्वेन्सी. इथं स्किल यूज होतं बेटा. कुठं? ठीक आहे, हे दिलेला डेटा इथंच. हे नीट समजून घ्यायचं. बाकीचं बेरीज वजाबाकीचा पार्ट आहे, तो पण बेसिकच आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. नेक्स्ट क्वेश्चन. If the two waves of same amplitude having frequency 340 335 are moving in same direction, then the time interval between two successive maxima ते फाइंड करण्यासाठी बीट फ्रिक्वेन्सी माहीत पाहिजे. 340 वजा 335 आणि सबट्रॅक्शन आलं किती? 5 हर्ट्स. हे नाही विचारलं. दोन सक्सेसिव्ह मॅक्झिमा मधला टाइम इंटरवल म्हणजे टाइम पिरियड रेसिप्रोकल ऑफ बीट फ्रिक्वेन्सी. 1/5 5ने डिवाइड करा 0.2. हा पण रिपीट झाला भरपूर वेळा क्वेश्चन असा. डायरेक्ट सांगतोय मी, कॅल्क्युलेशन करायचे डायरेक्ट, सिंपल आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. An open organ pipe of length L sounded together another open organ pipe of length L plus L1 in air. फंडामेंटल मोड्स. ओपन पाईप आहे, पहिला ओपन पाईप घेतला V/2L लेंथ आहे. दुसरा ओपन पाईप त्याची लेंथ दिलेली V/2 इन ब्रॅकेट L plus L1. ओके, पुढं काय दिले रे? स्पीड V आहे, बीट फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे, N1 मायनस N2 विचारलेले आपल्याला. विचारले तर कॅल्क्युलेशन करू आपण. V/2L मायनस V डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट L प्लस L1 इज इक्वल्स टू, हे कॅल्क्युलेशन करायला लागलो आता. तर डिनॉमिनेटर V/2 कॉमन निघतंय, तर तेवढा कॉमन घेतलं मी. V डिवायडेड बाय 2 कॉमन घेतलं. इथं राहते 1/L मायनस 1/L प्लस L1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. V/2 इंटू L प्लस L1 मायनस L डिवायडेड बाय L इन ब्रॅकेट L प्लस L1. हे मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं. डिनॉमिनेटरला V/2 इंटू L कॅन्सल. न्यूमरेटरला L1 डिवायडेड बाय L इन ब्रॅकेट L प्लस L1. आता इथं काय करता येईल बरं? साधी सिंपल गोष्ट. इथे एक शेवटची कंडिशन दिलेली आहे. L इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन L1. मग इफ L इज ग्रेटर दॅन L1 देन म्हणजेच L प्लस L1 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे, L1 ची व्हॅल्यू निग्लेक्ट करतात बेरजेमध्ये. मग किती लिहितात ते? Lच लिहितात. जिथं बेरीज आहे तिथं किंवा सबट्रॅक्शनमध्ये बेरजेमध्ये ही जी आहे L प्लस L1 जर केलं तर L ची व्हॅल्यू खूप मोठी आहे. खूप मोठी म्हणजेच फॉर एक्झाम्पल L ची व्हॅल्यू ही 10 मीटर आहे आणि L1 ची व्हॅल्यू जी आहे ती 1 सेंटीमीटर आहे. मग ॲडिशन 1 सेंटीमीटर ॲड करायला किती खूप निग्लिजिबल असा डिफरन्स पडेल. मग अप्रॉक्सिमेटली 0 घेऊन L प्लस L1 इक्वल टू L लिहितात. मग इथं डिव्हिजनमध्ये L प्लस L1 ची व्हॅल्यू Lच लिहिली. V/2 न्यूमरेटरला नाही, न्यूमरेटरला 0 घेतलं तर काही अर्थ राहिला, सगळं 0 होऊन जाईल. हा L तसाच ठेवला, हा L तसाच ठेवला आणि L1 ची व्हॅल्यू 0 घेतली अप्रॉक्सिमेटली, म्हणजेच Lच लिहिली बेरीज. न्यूमरेटरला VL1, डिनॉमिनेटरला 2L स्क्वेअर. VL1 अपॉन 2L स्क्वेअर. VL1 अपॉन 2L स्क्वेअर. ऑप्शन बी आहे. प्रश्न सोपा होता. असं काहीतरी विचित्र दिलेलं असते, ट्राय करायचं, अप्रॉक्सिमेट तिथपर्यंत पोहोचायचं. आता काही जणांचे कन्सेप्ट पोहोचणार नाहीत, कॅल्क्युलेशन येतील इथपर्यंत पोहोचली तर पॉज. तर ही क्लिअरिटी येण्यासाठी एकदम थोडंसं आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागते त्याला. मग जे विचार करतात विद्यार्थी ते 99% 98, 99, 100% पर्यंत पोहोचतात. विचार करा, लिहा व्यवस्थित. नेक्स्ट. टू साऊंड वेव्स हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 250 हर्ट्स आणि 256 हर्ट्स, ह्यातून बीट फ्रिक्वेन्सी फाईंड करायची. 256 आणि 250 हर्ट्स ह्या दोन्हीमधला डिफरन्स किती आला? 6 आला. Resultant beat has the intensity maximum at t equal to 0 after how much time and intensity will be minimum produced at the same point. मॅक्झिमम इंटेन्सिटी 0 टाईमला मिळाली, किती वेळानंतर आपल्याला काय होईल? मिनिमम इंटेन्सिटी मिळेल. म्हणजे नीट आहे का एकदा आता प्रश्न? मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी दोन्हीमधला टाईम इंटरवल विचारला आहे. मॅक्झिमम इंटेन्सिटीमधला टाईम इंटरवल किती असतो? टाईम पिरियड एवढाच 1/n. मिनिमममधला टाईम इंटरवल किती? 1/n. मॅक्झिमम आणि मिनिमममधला किती टाईम इंटरवल होईल? 1/n फाईंड करायचं आणि त्याचा हाफ करायचं. म्हणजे बघा इकडं टाईम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे तो 1/n म्हणजेच 1/6 होईल. हे नाही विचारलं आपल्याला. आपल्याला विचारलं काय?
टाईम पिरियड बिटवीन मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीमधला टाईम पिरियड विचारलेला आहे. म्हणजेच T/2 होते. T/2 म्हणजे 1/6 × 2 म्हणजेच 1/12 हे आन्सर आहे. 1/12 सेकंद. थोडासा वेगळाच आहे प्रश्न हा पण. शब्दानुसार बदलत आहे मिनिंग. मग हे शब्द तुम्ही अभ्यासातून लक्षात ठेवायचे. थिअरी किती वाचा, फॉर्म्युले पाठ करा, काही उपयोग होणार नाही. मग तुम्हाला जर हे प्रश्नांचा सराव नाही झाला, प्रश्नामध्ये ट्विस्ट काय येते एखादा, हे सरावातून, प्रश्नाच्या सरावातूनच तुमचे काय जे काही गोंधळ होते डोक्यामध्ये किंवा प्रश्न समजत नाही, तर हे 1-2 हाताखालून गेले अशा टाईपचे प्रश्न की मग काही बदलून आलं तरी सॉल्व्ह होईल तुम्हाला असं. ओके, नेक्स्ट. Tuning fork gives 3 beats with 50 centimeter length of sonometer wire. If the length of the wire is shortened by 1 centimeter, म्हणजेच फ्रिक्वेन्सी N1 divided by En2 is equal to inversely proportional to length L2 divided by L1. N1 ची व्हॅल्यू माहीत नाही, N2 ची पण व्हॅल्यू माहीत नाही, इज इक्वल टू L2 ची व्हॅल्यू माहिती, 1 न कमी केली 49 आणि L1 ची व्हॅल्यू 50 सेंटीमीटर आहे. यातून N1 किंवा N2 जर घेतला, N1 इज इक्वल्स टू ओके, N2 ची व्हॅल्यू आपण ह्यातून फाइंड करू. N2 तिकडे गेला इथं 50 N1 डिवायडेड बाय 49 येतं. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. ओके, N2 ची व्हॅल्यू, N2 मल्टिप्लिकेशनमध्ये गेला 50 मल्टिप्लिकेशनमध्ये 49 डिव्हिजनमध्ये. आणि बीट फ्रिक्वेन्सी कोणती जास्त लेंथ, आता फ्रिक्वेन्सी कोणती जास्त इथं दिसतंय, N1 त्याच्यासमोर 49 आहे, N2च्या समोर 50 आहे, म्हणजे N2च्या समोर मोठी व्हॅल्यू आहे तर N2 मोठा आहे. N2 मायनस N1 इज इक्वल्स टू किती दिलं आहे, हे बीट फ्रिक्वेन्सी 3 दिलेली, 3 लिहिली. N2 ची व्हॅल्यू 50 N1 डिवायडेड बाय 49 मायनस N1 ची व्हॅल्यू N1च इज इक्वल्स टू 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय अडचण होती आपली, आन्सर तयार होत नाही. लेंथ ऑफ द वायर इज शॉर्टन बाय the number of bits is still the same. म्हणजे इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी घ्यावं लागेल आपल्याला. आता इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी आहे किती, ओके मगाच्या सारखंच इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी बघा इकडं, हे सगळं रफ करतो. N1 आणि N2 चे व्हॅल्यू जे आहेत याच्यामध्ये बघा, एक N घेतली म्हणजे N1 घेतली. आता ह्या दोन्हीमध्ये कोणती व्हॅल्यू जास्त आहे तर आपण चेक केलेलं आहे. N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू, L2 ची व्हॅल्यू 49 आहे, N1 ची व्हॅल्यू किती आहे 50 आहे. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. N2 ची व्हॅल्यू ग्रेटर आहे म्हणजेच N2 ही व्हॅल्यू मोठी आहे, N1 ची व्हॅल्यू छोटी आहे. आणि मग आता बीट फ्रिक्वेन्सी सेम राहते दोन्ही कंडिशनमध्ये. म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये, तर मध्ये एक इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉर्कची, फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉर्क N आहे. आता सबट्रॅक्शन घेत जर गेलो तर आपण N मायनस N1 इज इक्वल्स टू हे आपल्याला N मायनस N1 इक्वल टू बीट फ्रिक्वेन्सी घ्यायची 3 बीट्स. ओके, N मायनस N1 इक्वल टू 3 बीट्स. नाव आता इकडे लक्ष द्या काय म्हणतोय परत एकदा, हे का सगळं रफ करावं लागलं, का लिहावं लागलं. ट्युनिंग फॉर्क फ्रिक्वेन्सी वेगळी आणि सोनोमीटर वायरची फ्रिक्वेन्सी वेगळी. ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आपण N घेतलेली आहे, सोनोमीटर वायर 50 सेंटीमीटर लेंथ असताना फ्रिक्वेन्सी N1 घेतली आणि 1 सेंटीमीटर कमी घेतलेली असताना सोनोमीटर वायरची लेंथ N2 घेतली. पण आता याच्यामध्ये दोन्ही केसमध्ये 3 बीटच येत आहे. मग 3 बीट पॉसिबिलिटी आणि ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी सोबत असते. पण मग पॉसिबिलिटी कधी आहे, ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी मध्ये टाकली दोन्हीच्या मध्ये, तर त्यात पुन्हा मोठ्या फ्रिक्वेन्सीमधून छोटी फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट केली 3 येते. म्हणजेच ह्यातून आपल्याला N1 ची व्हॅल्यू सबट्रॅक्ट N1 ची व्हॅल्यू मिळाली N मायनस 3 इज इक्वल टू N1. याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ओके, आणि त्याच्यानंतर मोठ्या फ्रिक्वेन्सीमधून छोटी फ्रिक्वेन्सी म्हणजेच N2 मायनस N इज इक्वल टू पण 3च येतं. ह्यातून N2 ची व्हॅल्यू इज इक्वल टू N प्लस 3. ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. 2 आणि 3 मधल्या N1 आणि N2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये जर ठेवल्या, ओके, तर ते बघा इकडं N1 ची व्हॅल्यू इथं आहे N मायनस 3 डिवायडेड बाय N2 ची व्हॅल्यू इथं आहे N प्लस 3 आहे, N प्लस 3 इज इक्वल्स टू आहे 49 डिवायडेड बाय 50. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 50N मायनस 50 3 150. ओके, 49 N. ओके,
प्लस 147. व्हेरी गुड. एनच्या टर्म्स एका साईडला म्हणजे कोणत्या? 50n मायनस 49n. 50n मायनस 49n इज इक्वल्स टू 147 प्लस 150. 150 प्लस 147. या दोघांचं सबट्रॅक्शन केलं एन येते आणि ह्यांची ॲडिशन केली तर हे किती येते? 297 येते. हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजेच ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी वेगळी आणि सोनोमीटर वायरच्या दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी, तर ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी 297 हर्ट्स येते. हे आहे आपलं फायनल आन्सर. या पद्धतीनं थोडंसं काही पार्ट रफ करावं लागला, थोडीशी जम्बलिंग झालेली होती. ओके, बघा इकडं नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे. परत एकदा आणखीन त्याच पद्धतीने दिलेले सेम टाईपचा प्रश्न आहे हा. तुम्ही होमवर्कला सोडवायचा आहे. मला कमेंटमध्ये आन्सर सांगायचं आहे काय येतं याचा आन्सर. ते नाही कळाला तर तुम्ही मला परत विचारा, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला लिहून देतो. सोनोमीटर वायर दिले 49 सेंटीमीटर, युनिसॉन विथ ट्युनिंग फॉर्क. परत एकदा सेम पद्धतीनं फ्रिक्वेन्सी त्याली एन दिलेली, ते ट्राय करा. ओके, आणि नेक्स्ट क्वेश्चन एक आणखीन एक आहे. 316T आणि 310T यातून 2πN1T सोबत कंपॅरिझन करा. 2πN1T सोबत कंपॅरिझन करा. N1 फाइंड करा, याला 2πN2T सोबत कंपॅरिझन करा. यातून N2ची व्हॅल्यू फाइंड करा, TT कॅन्सल करून, आणि फायनल आन्सर रिपीट झालेला प्रश्न काय येते ते चेक करा. तर इथपर्यंतचे प्रश्न आज आपण सॉल्व्ह केलेले आहेत. बीट फ्रिक्वेन्सीचा पार्ट या पद्धतीने व्यवस्थित सगळे क्वेश्चन्स प्रिपेअर करा. काही क्वेश्चन्स रिपीट झालेत, काही क्वेश्चन्स वेगवेगळे आहेत. तर जे काही पार्ट थोडासा अवघड जाते त्या प्रश्नांना थोडासा वेळ द्या. एक्सप्लेनेशन परत परत समजून घ्या, परत परत ऐका, आणि तुम्ही पण जास्त सराव करा. लिहून काढण्यावरती भर द्या सगळे प्रश्न. तर आजचा पार्ट इथं थांबू. पुढचा जो चॅप्टरचा पार्ट राहिला आहे, डॉपलर्स इफेक्ट असतील किंवा साऊंड वेव्ह आहे थोडासा पार्ट राहिला, तर तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. तर थँक्यू.